अमेरिकन सरकारचे शटडाऊन 2019 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे सरकार थांबले आहे। शटडाऊन म्हणजे काय, ते का झालं, त्याचा अमेरिकन जनतेवर, अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर कसा परिणाम होईल आणि यावेळी मागील वेळेपेक्षा ते अधिक गंभीर का मानलं जातंय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शटडाऊन म्हणजे नक्की काय। तर अमेरिकेत सरकार चालवण्यासाठी काँग्रेसला वेळोवेळी खर्चासाठी एक मंजुरी घ्यावी लागते आणि अमेरिकेचं फायनान्शियल इयर दरवर्षी 1 ऑक्टोबर पासून सुरू होतं आणि त्याआधी काँग्रेसने पुढच्या वर्षीसाठीचा फेडरल बजेट मंजूर करून घ्यायचा असतो। आणि समजा राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेसचे दोन्ही हाऊसेस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट यांच्यात करार झाला नाही तर सरकारी खर्चाला लागणारा निधी थांबतो, म्हणजेच दैनंदिन कामकाजासाठी पैसा नसतो। अशा वेळी सरकारी विभाग थांबतात, लाखो कर्मचाऱ्यांचे पगारही थकतात आणि संपूर्ण प्रशासन एक प्रकारे विस्कळीतच होतं। या प्रक्रियेलाच गव्हर्नमेंट शटडाऊन असं म्हणतात। आता हे अशा प्रकारचा शटडाऊन काही अमेरिकेत पहिल्यांदा घडलेलं नाहीये। 1980 पासून आतापर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त वेळा छोट्या मोठ्या प्रकारची शटडाऊन अमेरिकेत झालेली आहे। काही वेळा 1-2 दिवसात यावर तोडगा निघाला तर काही वेळा आठवड्यापेक्षा जास्त काळ अमेरिकेचे सरकार ठप्प राहिलंय। पण प्रत्येक शटडाऊनचं कारण वेगळं असतं। हेल्थ केअर, कधी मिलिटरी स्पेंडिंग, कधी टॅक्स कट, कधी इमिग्रेशन पॉलिसीज। आता झालं असं की 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदत जी होती त्याआधी काँग्रेसने तात्पुरता खर्च कराराला म्हणजे स्टॉप गॅप फंडिंगला बिलला मान्यता द्यायला हवी होती। पण काँग्रेसमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅट्स आणि व्हाईट हाऊसच्या नेतृत्वातील रिपब्लिक यांच्यामध्ये काही समझोता असा काही झाला नाही। शेवटी 2019 नंतर पहिल्यांदाच संपूर्ण अमेरिकन सरकार हे बंद पडलं। या सर्व वादाचा केंद्रबिंदू जो आहे तो आहे हेल्थ केअर फंडिंग। प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला काही आरोग्य योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च कमी करायचा आहे, कटडाऊन करायचा आहे। दुसऱ्या बाजूला डेमोक्रॅट्स म्हणतायत की कुठल्याही प्रकारची अशी कपात झालेली चालणार नाही। थोडक्यात काय, तर दोन्हीही बाजू आपल्या आपल्या भूमिकेत ठाम आहेत, माघार घ्यायला कोणी तयार नाही। त्यामुळेच 1 ऑक्टोबरच्या सकाळपासून लाखो अमेरिकन नागरिकांना शटडाऊनची झळ बसू लागली आहे। जवळपास 7,50,000 फेडरल एम्प्लॉईजवर यांचा परिणाम झाला आहे। त्यांना जबरदस्तीच्या सुट्टीवर पाठवलं जाणार, त्यांना योग्य काळात त्यांचा पगार मिळणार नाही। 2019चं शटडाऊन जरी काही दिवस टिकलं असलं तरी त्याचा एक तोडगा निघाला, सर्व एम्प्लॉई आपल्या आपल्या कामावर पुन्हा रुजू झाले। पण यावेळी ट्रम्प प्रशासनाचा मूड थोडा वेगळा दिसतोय, कारण अनेक टेम्पररी जॉब्स घालवण्याची धमकी ही उघडपणे दिली जाते। म्हणजे शटडाऊन संपल्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी परत मिळेल याची काही खात्री नाहीये। पण यावेळचं शटडाऊन जरा सिरियस मानलं जातंय का, तर आतापर्यंतच्या प्रत्येक शटडाऊनचा एक ठरलेला शेवट असायचा। काँग्रेसमध्ये करार झाला की सरकार पुन्हा सुरू व्हायचं, मग जे कर्मचारी सुट्टीवर होते ते परत कामावर हजर व्हायचे, एजन्सी पूर्वीप्रमाणे सुरू व्हायच्या आणि थोड्या दिवसात सर्व काही सुरळीत व्हायचं। पण यावेळी तसं घडेलच याची काही खात्री देता येत नाही, कारण ट्रम्प प्रशासनाने एक वेगळीच रणनीती आखली आहे। प्रशासनाच्या ऑफिस ऑफ मॅनेजमेंट आणि बजेटने एजन्सीजना थेट आदेश दिले आहेत की रिडक्शन इन फोर्स नोटीस तयार करा। याचा अर्थ असा की राष्ट्रपतींच्या प्रायोरिटीजशी विसंगती असणाऱ्या डिपार्टमेंट्सना कायमस्वरूपी टाळेबंदी। साध्या शब्दात सांगायचं तर काही शासकीय योजना ज्या ट्रम्प प्रशासनाला गैरसोयीच्या वाटतात, ज्या त्यांच्या राजकीय अजेंड्याशी जुळत नाहीत, त्या थेट बंद केल्या जाऊ शकतात। याचा थेट परिणाम हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर सुद्धा होईल। व्हाईट हाऊसने यापूर्वी सरकारी कामकाजातील डीप कट ऑफवर नजर ठेवायला सुरुवात केली होती आणि गव्हर्नमेंट एफिशियन्सी ऑफिस या नवीन डिपार्टमेंटमुळे कट ऑफ्सना अजून मदत मिळणार आहे। कारण या विभागाचं खरं काम म्हणजे खर्च कमी करण्याच्या नावाखाली पद आणि योजना कमी करणे। आता एकदा पाहूया शटडाऊनमुळे काय बंद आहे आणि काय सुरू आहे। यात सगळीच कामं थांबत नाही, तर काही अत्यावश्यक सेवा मात्र चालू राहतात, जसं सीमा संरक्षण, एअर ट्रॅफिक कंट्रोल, लॉ एन्फोर्समेंट, हॉस्पिटल, मेडिकेअर, इमर्जन्सी केअर, हे सगळे डिपार्टमेंट्स तसेच काम करत राहतात। इतर विभागांसाठी परिस्थिती अधिक कठीण आहे, कारण यात एज्युकेशन, रिसर्च, रेग्युलेटरी एजन्सीज यातले अनावश्यक कर्मचारी बिनवेतन रजेवर पाठवले जातात। याचा थेट परिणाम स्टुडंट लोन प्रोसेसिंग, काही रिसर्चेस, फूड इन्स्पेक्शन्स
अशा कामावरती होतं. त्यानंतर शटडाऊनमुळे रिसर्च सेंटर्स आणि मेडिकेअर यावर मोठा परिणाम झाला आहे, कारण राष्ट्रीय आरोग्य संस्था आता असलेल्या रुग्णांची काळजी घेत राहतील, पण नवीन क्लिनिकल ट्रायल्स थांबवल्या जातील. म्हणजे औषधांचे संशोधन उशिराने पूर्ण होईल. FDA किंवा अन्न आणि औषध प्रशासनाकडून सुद्धा औषध मंजुरीमध्ये विलंब होऊ शकतो आणि इनोव्हेशन्सचा वेग मंदावू शकतो. रुग्णांना उपचार वेळेत मिळण्यासाठी यामुळे एंड ऑफ द डे उशीर होणार. अगदी क्लिअर कट आणि मे बी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शटडाऊनमुळे फक्त सरकारी कामकाज थांबत नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, आरोग्यावर, सुरक्षा आणि शिक्षणावरही थेट परिणाम होतो. आणि सरकार पुन्हा सुरू झाल्यानंतरही सगळ्या सेवा सुरळीत चालू व्हायला वेळही जातो. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की शटडाऊन ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. याचा अर्थ असा होतो की जिथे आधी फक्त काही दिवसांची अस्थिरता होती, त्याऐवजी आता कायमस्वरूपी बदल घडवले जाऊ शकतात. काही नोकऱ्या कायमच्या रद्द होऊ शकतात आणि फेडरल वर्कफोर्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमीही होऊ शकते. थोडक्यात हा शटडाऊन फक्त तात्पुरता एक अडथळा नाही, तर तो संपूर्ण फेडरल वर्कफोर्सला नव्याने आकार देण्यासाठी, सरकारचं स्वरूप बदलण्यासाठी एक पॉलिटिकल एक्सपेरिमेंट असा बनला आहे. या सगळ्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो तर बघा, अर्थतज्ञांच्या मते शटडाऊन प्रत्येक आठवड्याने अमेरिकेच्या आर्थिक वाढीवर 0.1 to 0.2% पर्यंत एक परिणाम करू शकतो. आणि जरी नंतर निधी सुरू झाला तरी फक्त काहीच नुकसान भरून काढलं जाऊ शकतं. कारण काँग्रेशनल बजेट ऑफिसने असं सांगितलं आहे की फरलॉक्ड एम्प्लॉईजच्या नुकसान भरपाईसाठी दिवसाला सुमारे $400 मिलियन खर्च होतो. सध्या बाजार तुलनेने शांत आहे, पण मागील शटडाऊनच्या अनुभवावरून हे स्पष्ट आहे की अर्थव्यवस्थेला याचा जोरदार फटका बसतो. आणि यावेळी तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आधीच टॅरिफ, टेक्नॉलॉजी डिस्ट्रप्शन्स आणि वाढत्या हेल्थकेअरच्या कॉस्टमुळे वगैरे अशी अस्थिर आहे. थोडक्यात प्रशासनाच्या कायमस्वरूपी टाळेबंदीच्या या तयारीमुळे आणि राजकीय रणनीतीमुळे या शटडाऊनमुळे होणारे दीर्घकालीन नुकसान हे मागील शटडाऊनपेक्षा जास्त गंभीर असू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रशासनाच्या कायमस्वरूपी टाळेबंदीच्या या तयारीमुळे, राजकीय रणनीतीमुळे, या शटडाऊनमुळे होणारे दीर्घकालीन नुकसान हे मागील शटडाऊनपेक्षा जास्त गंभीर असू शकतं. हा फटका फक्त फेडरल एम्प्लॉईजवर नाही, तर सरकारवरील लोकांचा विश्वास देखील कमी करू शकतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा दुर्बीणला. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.